काय झालं? काही नाही. मग अशा का बघताय? नाही नाकाला लागलं का काही माझ्या? नाही. अच्छा, मग मागे अजून कोणीतरी उभं आहे का? आता काय तिरळी आहे का मी? नाही आहात ना, म्हणजेच तुम्ही माझ्याकडे बघताय. आजकाल तुम्ही अशा माझ्याकडे का बघता? मी काय कधी बघता. परवा सुद्धा तुम्ही असंच बघितलं माझ्याकडे. घाबरला होतं मला. अशा म्हणजे कशा बघते? म्हणजे असं नामशेष होत जाणारा प्राणी आपल्या समोर आल्यानंतर आपण कसं बघू त्याच्याकडे, किंवा गुलबकावलीचं फूल, किंवा मुचुकंदाचं फूल, किंवा असा एखादा परग्रहावरचा प्राणी आपल्या समोर आल्यानंतर आपण कसे बघू त्याच्याकडे, तसं बघता तुम्ही माझ्याकडे. तुम्ही ना काय बोलाल याचं काही नेम नाही. आणि तुम्ही असं का बघता हे काही कळत नाही. गुलुगुलू गप्पा चालल्यात का? घे घे, हसून घे स्वानंदी. लवकरच तुझं हसणं रडण्यात नाही बदललं ना, तर नावाची मल्लिका राजवाडे नाही मी. हा बोल रे रोहन. ताई, उद्या बाबांचा वाढदिवस आहे, माहितीये ना तुला? अरे हो, अर्थात माहितीये मला. बोललो की आपण त्याबद्दल. आणि बोललो, पण म्हणजे तू येणारच ना? हो अरे, अर्थात येईन मी घरी. आपण छान साजरा करूया. आणि आता तर काय बाबा, बाबांना त्यांची लाडकी सुनबाई मिळालेली आहे, त्यामुळे एक मेंबर ऍड झालाय आपल्यात. हा, म्हणजे मला हे विचारायचं होतं, तू तर येणारच आहेस, पण मला सांग, सर येणार आहेत का? मी विचारते त्यांना. ए ताई यार, विचारते वगैरे काय बोलतेस? घेऊन ये ना त्यांना सरळ. अरे मला माहित नाही त्यांना आता वेळ आहे की नाही. मी विचारून बघते, जमलं ते येतील ते पण. ठीक आहे, चालेल. आणि आई, जेवायचं काय करायचंय ते मला सांग, मी येताना घेऊन येईन. अगं ते नंतरचं नंतर बघूयात ना ताई. हो, पण मला सांग नक्की, विसरू नकोस. बाय 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 बाय. सी, काळजी घे. चला रोहन, कामाला लागा. अरे थँक्यू 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 सो मच. अरे काय एवढं? वेलकम बॅक आनंद. थँक्यू थँक्यू. वेलकम बॅक. अरे या ऑफिसचा कणा आहेस तू. ये. थँक्यू. आनंद, तू आलास ना, आता खरं ऑफिस ऑफिस सारखं वाटतंय. तू नव्हतास तोपर्यंत नुसत्या भिंती वाटत होत्या. अरे मलाही घरी अजिबात करमत नव्हतं. म्हणजे ना, मन इकडे आणि शरीर तिकडे असं झालं होतं माझं. तुला सांगतो, तू इथे नव्हतास ना तर नुसतं केऑस झाला होता ऑफिसमध्ये सगळा. खूप गोष्टी पेंडिंग असतील ना, गोंधळ झाला असेल. आता ना असं मस्त झपाटून कामाला लागूया. सर, आधी तुम्ही वेंडरशी बोलाल का? तुम्हालाच फक्त त्यांच्याशी डील करता येतं. सर, मला असं वाटतं की आपण पहिल्यांदा लिगल टीम बरोबर बोलून घेतलं पाहिजे. सर, खूप कॉन्ट्रॅक्टचा रिव्ह्यू पेंडिंग आहे आपला. आणि सर, टीमसोबत सुद्धा मीटिंग घेऊया, कारण सगळ्यांचा मोरल डाऊन आहे. अरे जरा थांबा, त्याला आत्ता आलाय तो, त्याला जरा श्वास तरी घेऊ दे. अरे नाही नाही, येऊ दे येऊ दे. मी हे सगळं ऐकण्यासाठी एवढा तरसलो होतो ना. करू दे. बरं ऐका, आधी आपण लिगलची मीटिंग करूया. वेंडरची मी दिवसभरात बोलेन. आणि काय रे, सारखं काय तुमचं मॉरल डाऊन होत असतं उठता बसता? कामाला लागा, नाही तर फटके दिन एकेकाला. चला निघा, चला चला. बाबांच्या वाढदिवसाबद्दल राजवाड्यांशी आत्ताच बोलायला पाहिजे. त्यांचं तर सगळं शेड्यूल ठरलेलं असतं. येतील का ते? बोला मैत्रीण, काय म्हणताय? अहो उद्या ना माझ्या बाबांचा बर्थडे आहे. अरे वा, क्या बात है. जोरदार सेलिब्रेट केलं पाहिजे. एक काम करूया, 5 स्टार हॉटेल बुक करूया. म्हणजे मी करतो. वाटलं तर तुमच्या नातेवाईकांची लिस्ट पाठवा, आपण सगळ्यांना बोलूया. अहो नाही, नको, त्यातलं काही नको. का? म्हणजे बाबांना असं 5 स्टारची वगैरे एवढी काही आवड नाहीये. हा, मग क्रूज.
क्रूजवर जाऊया, त्यांना बोटीवरनं जायला आवडेल. मी बोट बुक करतो. थांबा जरा, श्वास घ्या माझा ऐका थोडं. तुम्ही कसलंही बुकिंग वगैरे करू नका. मला फक्त सांगा तुम्हाला थोडा वेळ आहे का उद्या संध्याकाळी बाबांकडे यायला? अरे आहे का म्हणजे काय, ऑफकोर्स आहे. आणि नसेल तरी काढीन मी. हे बघा ऐका, म्हणजे हा प्लॅन अचानक ठरतोय आता, तर तुमच्या कामाच्या आड येत असेल तर इट्स ओके. हा म्हणजे तुम्ही मला नाही म्हणू शकता. मी शब्द दिला ना, मी येईन म्हणजे नक्की येईन. थँक्यू. बस काय मैत्रीण. बरं मी ठेवू का आता? मी आवरते, ऑफिसला निघायचंय आणि आज जरा लवकरच निघीन म्हणते ऑफिसमधून, कारण बाबांसाठी गिफ्ट घ्यायला जायचंय. अरे वा, मग मी पण येतो तुमच्यावर गिफ्ट आणायला. खरंच? अर्थात. कुठनं आणणार गिफ्ट? ओके, मी ॲड्रेस तुम्हाला पाठवते. डन ओके, डन. डन 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 डन. बाय. अहो ऐका ना, अहो मी ऐका ना, मी आल्याबरोबर लगेच एवढं काही तोंड पाडायची गरज नाही. हा जाऊ द्या ना, मी ठरवलंय मी आता रागावणार नाही. मला राग येतच नाही. तुम्ही किती मला काही बोललात ना तरी मी रागावणार नाही. झालं गेलं गंगेला मिळालं, सोडून द्या. तुमचा वाढदिवस आहे ना, मग असे फुग्यासारखे तोंड फुगून बसणार आहात का? तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी मी खूप काही बेत केलेत. छान छान. आपण बाहेर जेवायला जाऊया का? तुम्हाला आवडेल त्या ठिकाणी जाऊया, चालेल? नाही तर मग समुद्रावर जाऊया का फिरायला? एकटेच जाताय? अहो ओ ओ समुद्रावर जाऊया ना आपण फिरायला. तुम्हाला तो भैया आठवते का, तो असा लांब शेंडी ठेवायचा तो बेळवाला? तो नाही का मला नेहमी म्हणायचा, अहो भाऊजी भाऊजी भाऊजी. म्हटलं अरे वहिनी तरी बोल, भाऊजी काय म्हणतो. नंतर मला कळलं की त्यांच्यामध्ये ना वहिनीला भाऊजी म्हणतात. वेडेपणा नाही का. रोहन आपल्याला त्याच्याकडची भेळ आणून द्यायचा है ना. आपण डायरेक्ट जाऊया आणि खाऊया तिकडे. तुम्हाला आवडते ना भेळ? हां जाऊया का? खाऊया बा. नको भेळ? ठीक आहे, मग वडापाव खाऊया. तुम्हाला आवडतो तो, ते नाना भाऊंचा वडापाव. चहा पण देतात त्याच्याबरोबर, थोडा कडवट असतो त्यांचा चहा, पण तुम्हाला आवडतो. मला पण आवडतो. मग जाऊया तिकडे. मग एक काम करते मी, दुसरीकडे कुठेतरी जाऊया आपण. मग मी सुष्मिताला विचारते, ती रील्स बघत असते ना, तिला माहित असेल कोणतं तरी ठिकाण आहे ना. जाऊया. हाय हे मी एवढं बोलते तुमच्याबरोबर पोटतिडकीने आणि तुम्ही काय गाणं ऐकताय? सांगा ना, जाऊया. बोला ना माझ्यासोबत. एवढा काय बोला. ठीक आहे, मी पण बघते तुम्ही किती दिवस बोला धरताय ते. मला नाही राग येत, अजिबात नाही.